सकाळी उठल्यावर काही लक्षणे वारंवार जाणवत असतील तर मेंदूची कार्यक्षमता, झोपेची गुणवत्ता किंवा मानसिक ताण याकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. पण केवळ सकाळची लक्षणं पाहून मेंदू कमकुवत झाला आहे असं आपण नाही म्हणू शकत. पण झोपेची कमतरता, ताण, औषधे, रक्तातील साखर, थायरॉईड, व्हिटॅमिनची कमतरता किंवा इतर आजारांमुळेही अशी लक्षणं दिसू शकतात. जसं की सकाळी उठल्यानंतर खूप वेळ मेंदू सुस्त वाटणे, पूर्ण झोप झाल्यानंतरही विचार करण्यासाठी वेळ लागणं किंवा डोकं जड वाटणं, सकाळी उठल्यावर सतत गोंधळल्यासारखं वाटणं, आपण कुठे आहोत, आज कोणता दिवस आहे, सकाळी काय काम करायचं आहे, लक्षात येण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त वेळ लागणं, नुकत्याच घडलेल्या गोष्टी विसरणं, आपण काय बोललो, कोणतं काम करायचं आहे, वस्तू कुठं ठेवली आहे हे वारंवार विसरणं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे एकाग्रता कमी होणं, वर्तमानपत्र, पुस्तक किंवा मोबाईलवरील साधी माहिती वाचतानाही लक्ष केंद्रित करता न येणं, साधं निर्णय घेण्यात अडचणी येणं, आपण काय काम करणार आहोत याविषयी गोंधळ निर्माण होणं, शब्द न आठवणं, ओळखीच्या व्यक्तीचं नाव, नेहमी वापरला जाणारा शब्द, एखाद्या वस्तूचं नाव अचानक आठवत नाही. सकाळी जर वारंवार डोकेदुखी होणं, नवीन प्रकारची किंवा वाढत जाणारी डोकेदुखी जर असेल तर त्याचं कारण तपासणं महत्त्वाचं आहे. मात्र डोकेदुखी म्हणजे मेंदूचं नुकसानच आहे किंवा मेंदू कमकुवतच झाला आहे असं नाही. झोप पूर्ण असूनही जर दिवसभर अत्यंत झोप येत असेल तर या पाठीमागं झोपेची गुणवत्ता खराब आहे असं आपण म्हणू शकतो. झोपेतच श्वास थांबणं हे गंभीर आहे. त्याचप्रमाणे मूडमध्ये बदल जाणवणं, चिडचिड होणं, अस्वस्थता जाणवणं, उदासीनता होणं, कोणत्याही कामात रस न वाटणं, तेव्हा या लक्षणांकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. शरीराचा समतोल बिघडल्यासारखं वाटणं, सकाळी उठताना वारंवार डगमगणं, चक्कर येणं, तेव्हा या लक्षणांकडे लक्ष देऊन योग्य ते उपचार घेणं महत्त्वाचं आहे. महत्त्वाचं म्हणजे जर अचानक चेहरा वाकडा होत असेल, एक हातपाय कमजोर जाणवत असेल, बधीरपणा जाणवत असेल, बोलताना अडचणी येत असतील, अचानक दृष्टी कमी होत असेल, तीव्र चक्कर येत असेल, चालता येत नसेल, डोकेदुखी खूप असेल तर अशा वेळी मात्र शांत न बसता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. मेंदूची कार्यक्षमता टिकवण्यासाठी नियमित आणि पुरेशी झोप घ्या, नियमित व्यायाम करा, रक्तदाब, रक्तातील साखर, कोलेस्ट्रॉल नियंत्रणामध्ये ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करा. धूम्रपान पूर्णपणे टाळा. मद्यपान करत असाल तर ते पूर्णपणे बंद करा. पौष्टिक आहार घ्या. भाज्या, फळे, कडधान्ये, पूर्णधान्य घ्या. शेंगदाणे, बिया खावा. प्रथिने योग्य प्रमाणामध्ये घ्या. पुरेसं दिवसभर पाणी प्या. सततचा ताण कमी करण्यासाठी ध्यान करा. आवडीच्या गोष्टी करा. नवीन गोष्टी शिका. वाचा. कोडी सोडवा. सामाजिक कार्यामध्ये सहभागी व्हा. यामुळे मानसिक स्वास्थ्य टिकण्यास मदत होते. एखादं लक्षण 1-2 दिवस जाणवलं म्हणून मेंदू कमकुवतच झाला आहे असं नाही. मात्र स्मरणशक्ती, एकाग्रता, बोलणं, चालणं, व्यक्तिमत्त्वामधील बदल हळूहळू वाढत असतील किंवा दैनंदिन कामावर परिणाम होत असेल तर डॉक्टरांकडून योग्य ती तपासणी करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. अन्यथा शरीरावरती गंभीर परिणाम होऊ शकतात.